आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या शाळेच्या केसचा वापर स्वतःच्या पब्लिसिटीसाठी करून घेतलास तू. इतका स्वार्थी आहेस आणि शाळा बंद पाडलीस ही तुझी लायकी. आणि तू शहाणपणा शिकवणार मला? सुजिता, गप्पा बसा. मानका मी सांग सॉरी. काय आहे की त्याला माहिती नाहीये तुम्ही कोण आहात. तो तुम्हाला ओळखत नाही. तरुण रक्त आहे. विड्यासारखं काहीतरी बोलतोय. तुम्ही मनावर घेऊ नका प्लीज. सरपोतदार साहेब, तुमच्याकडे बघून आम्ही गप्प बसतो. तुम्हाला इज्जत देतो आम्ही. तुम्ही खासदार असून सुद्धा पत्रकारांना रिस्पेक्ट देता. पण हा तुमचा मुलगा आज एक पद काय मिळालं तर आमचा अपमान करतोय. साहेब, मी स्पष्टच सांगतो, याची लायकी नाहीये या पदासाठी. तुमचा निर्णय चुकलेला आहे. मी आत्ताच सांगतो. पण या उथळ, बेजबाबदार आणि मूर्ख माणसाला युवा प्रदेशाध्यक्षपदी बसवून ना तुम्ही परिणाम भोगणार आहात याचे. मानकामे, तुझी मी फेकलेल्या अन्नाला आणि स्वतःच्या पगाराला जागतो. तीच लायकी आहे तुझी. आमच्यासारख्या नेत्यांच्या मागे पुढे फिरून स्वतःची पोट भरणारी अवलाद तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवणार? या असल्या नटव्या पोरी घेऊन फिरतोस मग स्वतःला शहाणा समजतोस तू? नाही, तुला तुझी लायकी दाखवली ना तर नाव नाही लावणार. सुजित सरपोतदार. सुजित सरपोतदार, आता गेलास तू. सुजित, तू आता काय केलंयस ना तुला माहित नाहीये. तुझ्या वडिलांकडे बघून आम्ही गप्प बसत होतो, पण आता बस. तू काय मला सांगणार रे? तुझ्या वडिलांसकट इतर नेत्यांना बनवू आणि संपवू शकते अशी ताकद आहे पत्रकारितेची, आणि ती पॉवर मी तुला दाखवणार आहे. सरपोतदार साहेब, तुम्ही आमच्या मध्ये येऊ नका, कारण तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. जी सरपोतदार, नाही तुला पोचवला ना तर नावाचा महेश मानकामे नाही मी. हो मानकाते साहेब, हे बघा, त्याला जाऊ नका तुम्ही. म्हणे जा, त्याला सांभाळ. सुजित, गप्प बस. नाही सर, ऐका, असं मनात राग धरू नका. आपण बोलू शांततेत. जसे तू अहो ऐका तर. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकून घ्यायला तयार नाही. निघून गेले. सुजितराव, काय केलं तुम्ही? अक्कल आहे का तुम्हाला? या तुम्ही. अरे तो महेश बांधकामे कोण आहे माहितीये तुला? पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोच आहे त्याची. एका मिनिटात तुमची आणि माझी अब्रूची लत्तर टांगेल तो त्याच्या न्यूज चॅनलवर. अरे तुमचा या राजकारणातला प्रवास सुकर व्हावा, सगळ्या पत्रकारांचा तुम्हाला सपोर्ट मिळावा म्हणून हे सगळं घडवून आणलं. त्यांना मी बोलावलं, पण तुम्ही माती गेली सगळ्याची. माती. दॅट बस. असेल तो मानकामे मोठा पण त्याच्या घरी. मी का त्याची फालतू बडबड ऐकून घ्यायची? मला काय खायला घालतो तो? आणि कमॉन, आता मी आहे युवा प्रदेशाध्यक्ष. आता काही गोष्टी मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्यात. नाही या भंगार पत्रकारांना यांची लायकी दाखवून दिली ना तर नाव नाही लावणार सुजित सरपोतदार. सगळ्यात आधी यांची एंट्री बंद करणार आहे आपल्या पार्टीच्या ऑफिसमध्ये.
मणी हे काय होऊन बसलं रे? साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी बघतो काय करता येईल ते. तो आता काही शांत बसणार नाहीये. कालच्या पोराने सुजित सरपोतदारने सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला. आजवर या महेश मानकामेला उलट बोलण्याची कुठल्या सीएमने सुद्धा हिंमत दाखवली नव्हती. हा सुजित सरपोतदार राजकारणात कसा टिकतो ना तेच बघतो मी. सुजित सरपोतदारने राजकारणाच्या क्षितिजावर स्वतःच्या उगवणाऱ्या सूर्याला माझ्याशी नडून खग्रास ग्रहण लावलंय. याचा सूर्य उगवण्याच्या आधीच नाही बुडवला ना तर नावाचा महेश मानकामे नाही. देवीच्या ओटीचं सगळं सामान आठवणीने लिहायला पाहिजे, नाहीतर मी विसरून जाईल. नारळ, सुपारी, ब्लाउज पीस, बांगड्या. स्वानंदी काय सगळं? मणी सर, तुम्ही ना महत्वाच्याच गोष्टी विसरता बघा. अहो असं काय करताय, आपण नवरात्रीत देवीच्या दर्शनाला जातोय ना. मग नवरात्रीला किती दिवस राहिलेत, म्हणून जरा बॅग भरत होते. घरात पसारा आहे जरा, मी आवरते, तुम्ही काळजी करू नका. अहो आपण आता जाणार ना दर्शनाला, मग घर कसं बंद राहील, म्हणून म्हटलं आधीच आवरून ठेवते. सॉरी. हो सॉरी काय त्यात, मी सहज आपलं हे दिसलं म्हणून विचारला. मलाही माझी बॅग आवरावी लागेल. मणी सर, अहो त्याची काळजी का करताय तुम्ही, मी भरते ना तुमची बॅग. थँक्स. थँक्स. आधी माझं सॉरी आणि आता तुमचं थँक्स. मला ना कधी कधी असं वाटतंय की मी ऑफिसलाच आलीये. मणी सर काय झालं, कसला विचार करताय? हे काय विचारताय तुम्ही, खाली काय तमाशा झाला बघितला नाही का? त्या मानकाम्यामुळे साहेबांना टेन्शन आलंय. आधीच आजारी, त्यात हे टेन्शन. घरात इतका प्रॉब्लेम असताना, त्यांना इतकं टेन्शन असताना आपण दोघं असं देवदर्शनाला जाणं मला योग्य वाटत नाही. मी काय म्हणतो स्वानंदी, आपण असं न विचारता न सांगता, साहेबांची परवानगी न घेता आपण असं जर परस्पर गेलो तर त्यांना वाईट वाटेल. आपण उद्या बोलूयात का त्यांच्याशी, चालेल तुम्हाला? हा चालेल, आपण बोलूयात त्यांच्याशी उद्या. मी समजू शकते. मी आलोच फ्रेश होऊन.